सकाळी सकाळी मनी प्लांटचं पाणी बदलायला गेले तर बघितलं तर काय, फायनली आपल्या मनी प्लांटला कोंब आलेला होता. म्हटलं चला याला थोडीशी मोकळी जागा देऊया. मग काय बाटलीचा असा काही जुगाड केला. म्हटलं चला थोडीशी मोकळी जागा पण भेटेल आणि छान पण वाटेल. घरात एक जरी झाड असलं ना खरंच खूपच प्रसन्न वाटतं. तुमच्यासोबत आज मला एक खास रेसिपी शेअर करायची आहे, जी की आमच्या खानदेशामध्ये सारखी बनवली जाते. काळ्या रस्याची भज्यांची आमटी. त्यासाठी कांदा, खोबरं आणि अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. तव्यावरती कांदा भाजायला ठेवून द्यायचा. मस्तपैकी काळा होईस्तोवर भाजून घ्यायचा. जोपर्यंत कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण भज्यांची तयारी करून घेऊ. इथं मी खलबत्त्यामध्ये ना हिरवी मिरची, थोडंसं लसूण आणि अद्रकची मस्तपैकी बारीक पेस्ट करून घेतली. आज मी माझ्या बबडीला मध्ये घेतलेलंच नाही व्हिडिओ मध्ये, कारण का रेसिपीचाच व्हिडिओ खूप मोठा झालेला होता. आता ती पेस्ट आहे ना बेसनामध्ये मिक्स करून घ्यायची. आता इथं कांदा भाजलेला होता म्हणून म्हटलं चला त्याला बाजूला करून घेते आणि खोबरं भाजायला लागते. कांदा आणि खोबरं जेवढं काळं भाजलं गेलं ना तेवढी भाजीला चव लागते. खरं तर ह्या भाज्या आहे ना चुलीवरती बनवायच्या भाज्या आहे, पण काय करणार आपल्या इथं चूलच नाही. मसाला भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचा थंड होण्यासाठी. इथं आपण बेसनामध्ये ना मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून मस्तपैकी ढवळून घेतलं. मसाला मिक्सरला बारीक करून घेतला. हल्ली आपल्या व्हिडिओंना ना खूप चांगले व्ह्यू जात आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मसाला छान बारीक झाल्यानंतर आहे ना कढईमध्ये तेल तापायला ठेवून द्यायचं. तेलामध्ये मस्तपैकी भजे आपले तळून घ्यायचे. भज्यांची आमटी ही खानदेशामध्ये खूप प्रसिद्ध आहे. बनवायला पण सोपे आहे आणि खायला पण छान आहे. नेहमी माझ्या मनाने जेवण बनवत असते, पण आज बेबडीच्या पप्पांची फरमाईश होती की भज्यांची आमटी बनव. आता कधीतरी नवऱ्याची इच्छा झाली म्हटल्यावर तिथं पूर्ण करावंच लागणार नाही का. आता तेलामध्ये मस्तपैकी मसाला आहे ना फ्राय करून घ्यायचा. मसाल्याने छानपैकी तेल सोडलं की समजायचं मस्त आपल्या भाजीला तरी येणार आहे. आता त्यामध्ये ना माझ्याकडे घरगुती मसाला नाहीये. घरगुती असेल तर घरगुतीच घाला, नसेल तर असे बाहेरचे मसाले टाकून घ्या. बबडीच्या पप्पांना आणि मला काळ्या मसाल्याची कोणतीही भाजी द्या, ती आवडतेच. आता मसाल्याने तेल सोडलं का त्यामध्ये ना आपल्या गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर भजी टाकून घ्यायचे. नंतर कोथिंबीरचा तडका मारायचा. चला बाय बाय.